स्थगन स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? काय बोलताय तुम्ही? अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना. आम्ही ते म्हटलं की एनआयच्या ताब्यात आहे तो बिश्नोई. एनआयच्या ताब्यात आहे का? चौकशी करता येत नाही. तुम्ही किती वेळा चौकशी केला? सलमान खानवर गोळीबार झाला, राज्यमंत्र्यांचा जीव गेला, यामध्ये आमच्या आमदारावर शुभम लोणकरनी जबाबदारी स्वीकारली, आमच्या साजिद पठाणवर. हा घटना घडत आहेत ना. आणि किती वेळा कोणाचा पुन्हा जीव गेल्यानंतर तुम्ही त्याची चौकशी करणार आहे ना? तो असेल अमेरिकेत, असेल कॅनडामध्ये, असेल तो लोणकर, पण महाराष्ट्रात या सगळ्या घटना घडत आहे आणि त्याची जबाबदारी तो स्वतःवर घेतो आहे. तर कधी उचलणार? किती दिवसात उचलणार? की अशा घटनाच घडू द्यायचा आहे? तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा की महिना 2 महिन्यामध्ये याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे ना. नाहीतर पुन्हा लोकांचे बळी जातील, लोकांचे खून होतील, मग आपण चौकशी करणार, मग त्याला उचलणार. एकदाही चौकशी त्या झाली नाही. तो कोजालामध्ये असेल, कुठे असेल तो बिश्नोई, त्याची चौकशी आपण करा ना जरा. आमची मागणी हीच आहे की हा घटना पुन्हा घडू नयेत, पुन्हा निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये. पोलिसांना वारंवार त्या लोकांना संरक्षण द्यावं लागतं. पोलिसांचे पण पैसे खर्च होतात ना संरक्षण देऊन. म्हणून बिश्नोईला असेल किंवा लोणकरला असेल, मुख्यमंत्री महोदय यांना उचलून आणून, कारण हा घटना वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी घेते. आपल्या पुण्यामध्ये या घटनेनंतर फार दहशत व्यापाऱ्यामध्ये आहे, त्यांना सुद्धा आपण पोलीस संरक्षण दिलं आहे. उद्या येऊन कधी मारू शकतात. म्हणून मुळाशी जाणं, गँगस्टर सगळे संपलेत महाराष्ट्रातील, असा आपला समज होता. आता ही नवीन गँग आलेली आहे, हा नवीन गँगचे पुन्हा हे उपद्रव सुरू झालेले आहेत. त्यामुळं याच्या मुळाशी जा. हे जे मूळ आहे हे खोदून काढून शुभम लोणकर असू दे की बिश्नोई असू देत, यांना ताब्यात घेऊन या कायमचा या टोळीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तो कराल का? हा आमचा प्रश्न आहे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, मुळात आपण जर बघितलं तर पोलिसांनी मागच्या काळामध्ये चांगली कारवाई करून या ठिकाणी अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. तोही जेलमध्ये. प्रवीण लोणकरला अटक केलेली आहे. आता यांचे भाऊ जे बाहेर आहेत, जे परदेशात आहेत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे? ती मोडस ऑपरेंडी अशी आहे की VPNच्या फोननी तिकडनं ते कोणाला तरी फोन करतात, त्याला धमकी देतात. धमकी दिल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही तर ते सोडून देतात. एखाद वेळेस तो जर घाबरलेला असं दिसलं, त्याला धमकी देतात. 5-7 लोकांना फोन केल्यानंतर एखादा जो असतो त्यातला UP किंवा बिहारमधले जे भाड्याचे गुंड असतात त्यांना सांगतात त्याच्या घरासमोर किंवा त्याच्या दुकानासमोर जाऊन गोळीबार कर. त्याच्यावर नाही करत, जेणेकरून तो टेरराईज झाला पाहिजे आणि टेरराईज होऊन त्यांनी खंडणी दिली पाहिजे. ही एक नवीन मोडस ऑपरेंडी आहे. यांनी आता जेवढ्या ठिकाणी हमले केले त्या ठिकाणचे गुंड आपण शोधून काढले. ते सगळे भाडोत्री निघाले, सगळे पैसे देऊन त्या ठिकाणी ते करतायत. त्यामुळे आम्ही आता अशा पद्धतीनं कोणालाही फोन आला तर आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही काळजी करू नका. हे काही फार शूरवीर लोक नाही आहेत किंवा यांच्यात काही फार ताकद नाही आहेत. हे कुठेतरी परदेशात बसून तुम्ही घाबरले तर तुमच्याकडनं पैसे घेणार आहेत. आणि याच्यासोबत आता आपण या VPNच्या माध्यमातून जे फोन येतात याचाही पाठपुरावा, कारण हे काय करतात, एका देशातनं 3-4 देशाचं मास्किंग करून आपल्याकडे हा फोन येत असतो. त्यामुळे ते शोधणं जरा कठीण जातं, पण तेही आपण शोधतो आहोत. आणि शोधून बरं यांच्यामध्ये आता काय झालंय की ही जे काही फोन यायला लागले यांच्यात आता आरजू बिश्नोई आणि रोहित गोद्रा असे 2 जण आहेत, जे पूर्वी एक गँग होती त्याच्यात 2 गँग झाल्या. कारण हे मेन यांचे जे आका होते ते आता जेलमध्ये गेले आहेत, म्हणून यांच्यात 2 गँग झाल्या आहेत. दोघंही वर्चस्वाकरता प्रयत्न करतायत. पण मी निश्चित आश्वस्त करतो यांनाही आपण शोधून काढू आणि हे जे काही किरायाचे गुंडबिंड घेतात या सगळ्यांचा या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल. दुसरं, या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली. अध्यक्ष महाराज, सभागृहातल्या सदस्याला अधिवेशनच्या काळामध्ये जी वैष्णव गँगचा परवाच कालच इथे चर्चा झाली सभागृहामध्ये, आणि वैष्णव गँगचा बिश्नोई गँग लोक समजा या सभागृहातल्या सदस्यांना धमक्या देत असेल तर ही पण गंभीर बाब आहे. सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते. अध्यक्ष महाराज, या सभागृहातला विधानसभेतले आमदार सुद्धा सुरक्षित नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा सगंत आपण मान्य केलाच पाहिजे.
आणि साजिद पठाणला याच गँगने बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची त्यांची संपूर्ण भूमिका मांडू दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आमदारच सुरक्षित या राज्यात नसेल तर या राज्यातली जनता सुरक्षित कशी राहू शकते अध्यक्ष महाराज? पत्रकारांनी समजा उद्या त्यांच्याबद्दलच्या लिहिलं या गँगच्या बद्दल, त्यांचाही जीव धोक्यात येणार अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अशा या गंभीर परिस्थितीवर मी मुद्दामून आपलं लक्ष वेधतोय. आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. साजिद पठाणला आपण या ठिकाणी बोलू द्यावं आणि माझा शेतकऱ्यांचं जो स्थगन या ठिकाणी आत्महत्याचा मी मांडलेला आहे तो स्थगन आपण मान्य करावा. शासनाने याची नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, कोणी नोंद घेतली अध्यक्ष मंत्री महोदय, हे सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय सांगितलं ना. अध्यक्ष महोदय, वडेट्टीवार साहेब बोला. अहो, 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय भूषणावं आहे का? 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. एका आत्ता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा म्होरक्या लोणकर, शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो. यांनी पहिल्या आलेल्या धमकीच्या वेळेस फोन ब्लॉक केला. त्यांच्या नगरसेवकाला फोन करून सांगतो, ओ थांबा ना जरा प्लीज, ओ काल आलेली धमकी आहे. परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, तुम्ही आम्ही आमदार आहोत. वडेट्टीवार साहेब घ्या पुढे घ्या. नाही मी अध्यक्ष महोदय, काल आलेली धमकी, हे फोन उचलत नाहीत त्याचा म्हणून त्या शुभम लोणकरचा USA वरून मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याच्या ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा. अध्यक्ष महोदय USA फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू. अरे काल झाली मंत्री धमकी. महोदय. काय हा, मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, नाही कारवाई त्यांच्यावर बिश्नोई गँगवर लक्षात घ्या. ऐकून घ्या मंत्री महोदय. अहो पण त्या भूमिकेबद्दल बोलल्यात ना सरकार म्हणून वडेट्टीवार साहेब, परत करताय तुम्ही. वडेट्टीवार साहेब ऐकून घ्या. अहो परत तुम्ही अध्यक्ष मला संधी महोदय, देतो. बरोबर तुम्हाला संधी देतो. अध्यक्ष त्यांचं महोदय, होऊ द्या मंत्री महोदयांचं, अध्यक्ष तुम्हाला महोदय, देतो. अध्यक्ष महोदय, अमीन भाई, या बिश्नोई गँगच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, सन्मान्य अहो, थोडं सदस्य, ऐकून घ्या. अध्यक्ष साजिद महोदय, भाई, बसा. अध्यक्ष सन्मान्य सदस्य कानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय, बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊसवर अध्यक्ष महोदय सांगितलंय. आणि म्हणून आदरणीय सदस्यांच्या बाबतीमध्ये जी काय त्यांची तक्रार आहे, जी काय माहिती आहे त्यांनी द्यावी. निश्चित ऑडिओ क्लिपिंग पण जे तुमच्याकडे पुरावे आहेत खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या. दखल निश्चितपणे घेतली जाईल अध्यक्ष. अरे तक्रार करा ना, नक्की ना. आता इथे वाढवणार काय बसून तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित होईल ना. कोण बोलताय याच्यामध्ये? नाही, कोणच बोलत नाही अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आणि त्या दिवशी सीएम साहेबांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. मग परत तुम्ही याची परवानगी आहे कसं काय? नाना भाऊ. हा, मंत्री महोदयांनी जी भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज. पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू. पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको. ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज राणे साहेब. हा, अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची अध्यक्ष महोदय. उगाच टार्गेट करण्याचं काम चालू अध्यक्ष महोदय. त्यांचं आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? स्थगन कशाबद्दल होता? नाना भाऊ झाले होते. अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे
त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण अध्यक्ष महाराज, हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये. पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय 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 बोलतोय अरे काय बोलताय, काय गुलाबराव बोलताय पाटील तुम्ही? मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय, ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य नाही राहिलं, हे कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय संरक्षण द्यायचं? अध्यक्ष महोदय